नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर. आपण आता व्हायरल पत्र पाहिलं असेल की टी-ई-टीचा एक्झाम ही आय-बी-पी-एस कंपनी घेणार आहे. ते अजून फिक्स झालेलं नाही आहे, पण ती शक्यता आहे की ती घेऊ शकतं. पण अजून जी आपली जे ओरिजिनल पत्र आहे ते अजून यायचं बाकी आहे. पण त्या आधी आपल्याला हे कळायचं आहे की आय-बी-पी-एसचा पॅटर्न इंग्लिशनुसार कसा असतो, आय-बी-पी-एसचा इंग्लिशचा पॅटर्न कसा असतो ते आपण आता पाहणार आहोत. याच्यात मी टेटचं जे पेपर आहेत त्याच्यानुसार किंवा जे आपल्या महाराष्ट्रात जे आय-पी-एसने किंवा जे बँकचे एक्झाम होतात त्याच्यानुसार मी तुम्हाला याचं म्हणजे पी-यू-क्यूनुसार तुम्हाला याचं ॲनालिसिस सांगणार आहे की कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला टी-ई-टीमध्ये येऊ शकतात आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार इंग्लिशच्या सब्जेक्टचे. तर सर्वात पहिले येतं एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शन काय असतं, तर तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्याचे 4 भाग केले जातात. ते 4 भागांना ए बी सी डी असं ऑप्शन दिलं असतं आणि शेवट ई ऑप्शन दिलेलं असतं ते बँकिंगसाठी. पण आपल्या इथं 4 ऑप्शन मोस्टली राहतील, ते आपल्या नोटिफिकेशनमध्येच कळेलच की आपल्याला 4 ऑप्शन आहे की 5 ऑप्शन असतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचं असतं की याच्यात एरर कोणत्या भागात आहे. जर ए भागात आहे, बी भागात आहे, सी भागात आहे का डी भागात आहे. ज्या भागात एरर असेल ते ऑप्शन चूज करायचं असतं. किंवा मग तुम्हाला एक डीमध्ये ऑप्शन दिलं असेल नो एरर, जर त्याच्यात काही एरर नसेलच मग ते ऑप्शन तुम्हाला चूज करायचं असतं. आणि याच्यात कशा टाईपचे एरर येतात, एक तर आर्टिकल चुकला असेल किंवा टेन्सच्या नियमवरती काही क्वेश्चन येऊ शकतात, म्हणजे टेन्सचे नियम चुकवलेले असतील अशा प्रकारचे एरर येत असतात. त्यासोबत जे दुसरं ग्रामर आहे त्याच्यावरती याच्यात एरर हे आढळून येत असतात. जसे की आपल्या व्हॉईस वगैरे असतात त्याच्यानुसार हे एरर आपल्याला पाहण्यात भेटतात. त्याचसोबत आता बघा आपण पुढे पाहून घेऊया. आता सेकंड प्रकार कोणता येतो याच्यात एरर डिटेक्शन नंतर, त्यानंतर येतो सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा सेंटेन्स करेक्शन. आता सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट काय आहे, तर हे बघा, वाक्यातील एका विशिष्ट भागाला अधोरेखित किंवा बोल्ड केले जाते आणि त्या जागेवरती कोणता ॲन्सर येईल, म्हणजे कोणतं जे आपलं ऑप्शन आहे ते बरोबर बसेल ते याच्यात सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटमध्ये तुम्हाला ठरवायचं असतं. आता तुम्हाला बघा 4 ऑप्शन दिलेले असतात. तुम्हाला एक रिकामी जागा दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये म्हणजे एखादं वाक्य दिलं असेल, त्याच्यामध्ये एक अधोरेखित शब्द असेल आणि त्याच्यामधनं कोणता त्याच्या जागेवर दुसरा शब्द येऊ शकतो ते आपल्याला निवडायचं आहे. बघा येतं हे ऑप्शन जे सिनियर टू आहे ते त्या मोर सिनियर दॅन या इथं येईल, म्हणून तिथं ए ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन असेल. तिसरा प्रकार असतो क्लोस्टेज, उतार्यातील रिकामी जागा भरणे. आता बघा इथे एक वाक्य दिलेलं आहे, पण रिअलमध्ये एक वाक्य येतं का, नाही. तर तिथं खूप मोठा पॅसेज येतो, म्हणजे कमीत कमी अर्धा पेज किंवा एक पेजचा अर्धा स्क्रीन किंवा एक पूर्ण स्क्रीनचा एक पॅसेज येतो. त्याच्यात 5 रिकाम्या जागा, 4 ते 5 रिकाम्या जागा असतात. आपल्याला मोस्टली 5 रिकाम्या जागा येतील. त्याच्यावर ते एकतर सिमिलर वर्ड्स भरायचे असतील किंवा तिथे योग्य वर्ड भरायचे असतील, ते पॅसेजनुसार काय योग्य वर्ड येईल किंवा ग्रामरनुसार योग्य वर्ड भरायचे असतील किंवा अपोजिट वर्ड विचारले जातील त्या शब्दांचे, तिथं ते भरायचे असतील. अशा प्रकारे ते ॲन्सर भरायचे असतात. हे आपल्याला 5 मार्काला दरवर्षी म्हणजे मोस्टली जे आय-बी-पी-एसचं पॅटर्न असतं त्याच्यात विचारले जात असतात. त्याचसोबत आता फिलिंग द ब्लँक्स. याच्यात काय असतं, वाक्यात 1 किंवा 2 रिकाम्या जागा दिल्या असतात आणि दोन्ही अर्थाचे शब्द जोडणारे पर्याय निवडायचे असतात. आता 2 रिकाम्या जागा दिलेल्या असतात, त्याच्यात कोणताही शब्द बरोबर येईल ते आपल्याला निवडायचं असतं. पॅरेंजबलमध्ये बघा असे 4 मोठमोठे वाक्य असतात. हे लहान दिलेले आहेत पण ते लेंथी वाक्य असतात खूप सारे, आणि त्याच्यामुळं तुम्हाला अरेंजमेंट करायचं असतं की याच्यात कोणतं पहिले वाक्य दुसऱ्या नंबरला कोणतं येईल, तिसऱ्याला कोणतं येईल, चौथ्याला कोणतं येईल. त्यासोबत आता वर्ड स्वॅप असतो. वर्ड स्वॅपमध्ये काय असतात, जे वर्ड असतात ते आपल्याला मागे पुढे दिलेले असतात दुसऱ्या पूर्ण वाक्यामध्ये, ते एकाच ठिकाणी रिप्लेस करायचं असतात एकमेकांना. आता आपण उदाहरण घेऊया. द ग्रोथ ऑफ द आय-टी सेक्टर हॅज कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली टू द कंट्री इकॉनॉमिक्स, एम्प्लॉयमेंट अँड जॉब क्रिएशन. आता हे वाक्य आहे, याच्यामध्ये जे आपले आता असे वर्ड स्वॅप करायचे की हे वाक्य अर्थपूर्ण व्हायला पाहिजे. म्हणून बघा आता इथं ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, तर आपण याच्यात बघा ए आणि सीचं ट्रान्सफर केलं तर ते वाक्य बराबर होईल. बघा एम्प्लॉयमेंट आहे ते ग्रोथच्या जागेवर होईल आणि ग्रोथ आहे ते एम्प्लॉयमेंटच्या जागेवर ट्रान्सफर करायचं असेल, मग तेव्हा नवीन वाक्य काय बनेल आपल्याला जर पाहायला भेटेल, द एम्प्लॉयमेंट ऑफ द आय-टी सेक्टर हॅज कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली टू द कंट्री इकॉनॉमिक्स. आणि एक एम्प्लॉयमेंटच्या जागेवर आपल्याला ग्रोथ टाकायचं आहे, म्हणून द ग्रोथ अँड जॉब क्रिएशन. अशा प्रकारे नवीन वाक्य आपल्याला पाहण्यास भेटेल. यासोबत बघा
मोस्टली अजून एक नवीन प्रकार आपल्याला टेटमध्ये दिला होता की वर्डचं अरेंजमेंट सांगितलं होतं त्यांनी. म्हणजे आता बघा अल्फाबेटिकली अरेंजमेंट. आता बघा ॲपल, बॉल, डॉग, कॅट. आता हे ना अल्फाबेटिकली तुम्हाला अरेंजमेंट करायचं असतं. म्हणजे पहिलं कोणतं येईल? ॲपल, कारण ए पहिले येतो. नंतर बॉल येईल, नंतर सी म्हणजे कॅट येईल, मग नंतर डॉग येईल. अशा प्रकारे ते अरेंजमेंट असतं. अशा प्रकारे तुम्हाला टेटमध्ये अरेंजमेंटचं अल्फाबेटिकली अरेंजमेंटचे क्वेश्चन विचारले होते. म्हणून तुम्हाला टी-ई-टीमध्ये पण विचारू शकतात, कारण ते सोप्या लेवलचे क्वेश्चन असतात. त्यासोबत दुसऱ्या प्रकारचेही क्वेश्चन येतात. मी जेव्हा आपले डिटेल जाहीर राहतील तेव्हा मी तुम्हाला डिटेल पद्धतीने जे पॅटर्न आहेत ते सर्वांना आपल्या जाहिरातीनुसार तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण हे सध्या ओव्हरव्ह्यू आपल्याला पाहण्यास भेटतो आहे की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारत आहे. तर त्यासोबत अजून बघा, जर त्यांनी दिलं झेब्रा, कॅट, मॅन, अशा प्रकारे जर 3 ऑप्शन दिले तर पहिलं कोणतं येईल? कॅट येईल, कारण ते पहिले येतं. मग मॅन येईल आणि मग झेब्रा येईल. आता नेक्स्ट प्रकार असतो मिसस्पेल्ड किंवा इनअप्रोप्रिएट वर्ड. म्हणजे चुकीचा शब्द असतो किंवा चुकीची स्पेलिंग दिली असते, तिथं योग्य शब्द किंवा स्पेलिंगने त्याला ट्रान्सफर करायचं असतं किंवा रिप्लेस करायचं असतं. अशा प्रकारे हे प्रकार असतो. त्यानंतर मॅच द कॉलम हे प्रकारही असतो. त्याच्यात तुम्हाला कॉलम दिलेले असतील 2. ते कॉलमला तुम्हाला मॅच करायचे असतील, त्याचं जोड्या लावायचे असतील. IBPSचे हे बघा, हे 3 रूल आहेत. तुम्ही याच्यानुसार तुम्ही त्याच्या अभ्यासात प्रावीण्य मिळवू शकतात आणि त्याच्यात तुम्ही मास्टर होऊ शकतात. IBPS पॅटर्न म्हणजे तुम्हाला बघा कठीण नाही, तुम्हाला उलट सोपं येईल. त्याच्यात बघा चेंज द व्हॉईसवरती क्वेश्चन असतात, टेन्सवर क्वेश्चन असतात, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईसवरती तुम्हाला क्वेश्चन पाहण्यात भेटतात. तुम्हाला डायरेक्ट असं नियम नाही देणार. तुम्हाला 4 वाक्य देतील आणि योग्य ॲक्टिव्ह व्हॉईस कोणता, योग्य पॅसिव्ह व्हॉईस कोणता किंवा कोणते प्रकारची हे टेन्सचं वाक्य बरोबर आहे हे तुम्हाला निवडायचं असेल आणि त्याचं ॲन्सर द्यायचं असेल. फक्त एवढे तुम्हाला लेंथी पेपर येईल. म्हणजे आपलं जे टी-ई-टीचा पेपर आहे ते एक वाक्याचं असतात. इथे लेंथी पेपर येईल, पण सोपा पेपर येईल. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे ॲन्सर तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे तुम्हाला जर दुसऱ्या पेपर म्हणजे दुसऱ्या विषयांचं ॲनालिसिस हवं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की कोणत्या विषयाचं तुम्हाला नेक्स्ट ॲनालिसिस हवं आहे. आता बालमानसशास्त्राचं मी तुम्हाला सांगणार आहे की बालमानसशास्त्राचे कशा प्रकारचे क्वेश्चन येतील. तुम्हाला सिलेबस तोच राहील आणि मी तुम्हाला जो प्लेलिस्ट आपली आहे बनवलेली, तो तुम्ही नीट वाचलं तरी तुम्हाला ते म्हणजे ऑल क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या इन्फोटेक अकॅडमी या चॅनलला.